नमस्कार, मी दिव्या हुरकट रांदड. पाहूयात आजच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अहमदनगरमध्ये वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलंय. संगमनेरमधील धांदरफळमध्ये माजी खासदार भाजपचे नेते सुजय विखे पाटील यांची सभा झाली. या सभेत भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यानंतर संगमनेर मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. गाड्यांची तोडफोड करण्यात आली, तर जयश्री थोरात यांनी या विधानाचा निषेध केलाय. रात्रभर त्या पोलीस स्टेशन बाहेर बसून होत्या. त्यांनी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर पहाटेच्या सुमारास वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. जयश्री थोरात यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या युवा संकल्प सभेत वसंतराव देशमुख यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे राजकीय षडयंत्र असल्याचा संशय. देशमुख यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. सभेला मिळणारा प्रतिसाद पाहून डॉक्टर सुजय विखे यांच्यावरही हल्ला करण्याचा हल्लेखोरांचा प्रयत्न होता. संगमनेर तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी मी करतोय, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. 2017 साली शिवसेनेने मनसेचे 7 नगरसेवक फोडले होते. याबाबत माहिती सांगताना अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. तसंच त्यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चांना आणि दोन्ही भाऊ एकत्र येण्याला त्यांनी त्यांच्याकडून पूर्णविराम दिलाय. अमित ठाकरे म्हणाले, मी तेव्हा आजारी होतो. मी वडिलांकडे पाहत होतो. मला माहीत होतं की माझे वडील काय आहेत, ते पुढे काय करणार हेही मला माहीत होतं. पण त्यांनी म्हणजेच उद्धव ठाकरेंनी नैतिकता पाळली नाही. पण आता हे सांगतात की आजारी असताना 40 आमदार फोडले. मी आजारी असताना नगरसेवक फोडले. मग तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही का? आपण चुकीचं करतोय. वडील म्हणून मला संपूर्ण आत्मविश्वास आहे की ते काय करू शकतात. 7 नगरसेवक गेले तर ते 100 उभे करू शकतात. त्यांना वाईट वाटलं असणार, पण आत्मविश्वास त्यांचा ढळला नाही. तेव्हाच 2 भाऊ एकत्र यावेत हा विचार माझ्यासाठी संपला. त्यामुळे मनसे शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आता माझ्याकडून तरी नाही. राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंना महायुतीकडून बिनविरोध पाठिंबा देण्याची शक्यता असल्याचं वृत्त साम टीव्हीने दिलंय. मुंबईतील माहीम मतदारसंघात अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीपाठोपाठ केसरकर सदा सरवणकर यांना भेटले. त्यामुळे महायुतीमधून अमित ठाकरेंना पाठिंबा देत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. माहीम मतदारसंघातून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणूक लढत आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर हे इथून उमेदवार आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत उमेदवार आहेत. मात्र महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सदा सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून प्रयत्न केले जात आहेत. लोकसभा निवडणुकीची परतफेड करण्यासाठी महायुतीकडून पाठिंबा दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. लोकसभेला महायुतीला पाठिंबा देणारे रासपचे नेते महादेव जानकर यांनी विधानसभेला एकला चलोरेचा नारा दिलाय. राज्यातील सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं. अशातच आज त्यांच्या पक्षाच्या 65 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीनंतर पक्षाची दुसरी यादी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केली आहे. संदीप क्षीरसागर, मयूर काळे, येवलामधून माणिकराव काळे, नाशिक पूर्वमधून सत्यशील शेरकर, खडकवासलातून सचिन खोडके, पर्वतीमधून अश्विनी कदम, अमित भंगारे, माळशिरसमधून उत्तम जानकर यांची नावं जाहीर झाली आहे. अनिल देशमुख यांनी डायरी ऑफ अ होम मिनिस्टर असे एक पुस्तक लिहिलंय. या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक खुलासे केलेत. अनिल देशमुख यांनी त्या पुस्तकातील काही महत्त्वाचे पेजेस शेअर करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत. देवेंद्र फडणवीस, पार्थ पवार, आदित्य ठाकरे, दिशा सालियन प्रकरण यासह आदी प्रकरणासंदर्भात या पुस्तकात उल्लेख करत केलेल्या आरोपामुळे पुन्हा एकदा आता राजकारण तापण्याची शक्यता आहे. अशाच महत्त्वाच्या घडामोडी आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. या तुमच्याकडून मिस होऊ नये यासाठी सरकारनामा सबस्क्राईब करायला विसरू नका.